नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजकाल प्रत्येकजण सुखाच्या शोधात असतो, पण खरं सुख कशात आहे हे फार कमी लोकांना कळतं. प्रत्येकजणच पैशात, लक्झरीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगू, हे सुख ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणाऱ्या आनंदावर असतं. आता हा आनंद, सुख कसं शोधायचं, कसं मिळवायचं हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर बघा मंडळी, आपलं आयुष्य हे एक सुखदुःखाच्या विविध रंगांनी भरलेलं एक सुंदर चित्र आहे. या चित्रातील काही रंग कधी गडद, कधी फिकट असतात. म्हणजेच काय, तर आपल्या आयुष्यात अनेक सुखदुःखाच्या वेगवेगळ्या घटना घडत असतात. तर या सगळ्या घटनांचा अर्थ आपल्याला तेव्हाच समजतो जेव्हा आपण आनंदी राहण्याचा कमीत कमी प्रयत्न तरी करतो. ह्या आनंदाची व्याख्या सांगू, आता ही व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते, पण मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते. आनंद म्हणजे क्षणिक उत्साह नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणारी सकारात्मकता होय. माझ्या मते आनंदी आयुष्य या 4 गोष्टींवर अवलंबून असतं. त्या 4 गोष्टी बघूयात आपण टप्प्याटप्प्याने. पहिली गोष्ट म्हणजे शांतता. शांतता म्हणजे फक्त बाहेरचं वातावरण शांत असणं नाही बरं का, तर मनसुद्धा शांत असलं पाहिजे. मनामध्ये नको त्या विचारांचा, भूतकाळाचा, आपल्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टींचा, वाईट विचारांचा गोंधळ नसला पाहिजे, तरच आपलं मन शांत होतं. मन शांत असतं तेव्हा आपल्याला बरोबर आणि चुकीच्या गोष्टीतला फरक लगेच समजून येतो. आणि हो, मोठे मोठे निर्णय घेण्यासाठी मनाची शांतता आवश्यक असते, तरच आपण घेतलेला निर्णय योग्य ठरतो. जीवनात अडचणी येत असतातच, पण त्यांचा सामना करण्यासाठी मनाची शांतता गरजेची आहे. मनशांतीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो, हे प्रत्येकाला माहीत आहे. तर ही शांतता कशी मिळवायची, तर त्यासाठी नियमित ध्यान करण्याचा सराव करावा. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला पाहिजे. पहिले लोकसुद्धा म्हणायचे की ज्या घरात शांतता नाही त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. थोडक्यात आनंदी आयुष्यासाठी शांतता सुद्धा महत्त्वाची असते. तर माझा आनंद, तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना जो आवाज येतोय ना, तोच माझा आनंद. म्हणजे माझं बाळ तो व्हिडिओ करत असताना वेगवेगळ्या खोड्या करून मलाही एंटरटेन करतोय आणि तुम्ही हे ते ऐकू शकताय. तर बघा, आनंदी आयुष्यावर बोलतोय म्हणजे दुसरी गोष्ट कोणती असायला हवी? आनंद. तर आनंदी आयुष्यावर बोलतोय म्हणजे आनंद तर येणारच ना हो. आनंद मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं, जसं की आपल्या मुलाची स्माईल. मी आत्ताच म्हणलं, माझं बाळ काही खोडकरपणा, नटखटपणा करतोय, त्यात सुद्धा मला आनंद मिळतोय. आपल्या आवडीचं जेवण असेल, आपल्या आवडीचा एखादा शो बघणं असेल, यासारख्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळतो. या आनंदामुळे आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे आपला उत्साह आणखी वाढतो. आणि हो, आनंदी व्यक्ती इतरांनाही आनंद देऊ शकते. जर तुम्ही स्वतःच आनंदी नसाल तर इतरांना तुम्ही कधीच आनंद देऊ शकत नाहीत. तुम्ही कधी पाहिलंय का की नेहमी रडगाणं गाणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला जास्त माणसं आहेत? नाही ना. या उलट आनंदी व्यक्तीच्या सानिध्यात राहण्यासाठी लोक संधी शोधत असतात. आनंदी राहण्याची सवय आपल्याला नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा देते. हा आनंद आपण कसा मिळवू शकतो? आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत क्वालिटी टाईम घालवा, आपले छंद जोपासा, एखाद्याला निस्वार्थ भावनेने मदत करा. आनंद मिळवणे हा आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आणि हो, ऐकत ऐकत व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका, म्हणजेच मला सुद्धा छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. तर बघा, आनंदी आयुष्याची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रगती करणे. तर प्रगती करणे म्हणजे एखादी मोठीच गोष्ट मिळवणे असं नाही बरं का. प्रगती म्हणजे फक्त मोठी संपत्ती किंवा उच्च पद मिळणे, मोठी नोकरी मिळणे किंवा मोठी गाडी मिळवणे असं नाही. तर प्रगती म्हणजे काय, तर कालच्यापेक्षा आज आपल्यामध्ये चांगला बदल हवा. आपण प्रगतीचे छोटे छोटे टप्पे पार पाडतो ना, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि या प्रगतीमुळे आपल्याला आणखीन पुढे जाण्याचा उत्साह वाढतो. नवीन संधी येतात आणि जीवन आपलं अधिक समृद्ध होतो. दररोज काहीतरी नवीन शिका, आपलं ध्येय निश्चित करा, त्यावर सातत्यानं काम करा आणि स्वतःच्या चुकांमधून शिका आणि पुढे जा.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा आणि प्रगतीच्या वाटेवर चालत राहा. व्हिडिओ कसा वाटतो हे कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आनंदी आयुष्याची चौथी गोष्ट म्हणजे समाधान. समाधान म्हणजे आपल्याकडं जे आहे ते पुरेसं आहे ही भावना असणे. कारण आपण जे आयुष्य जगतोय ना ते कितीतरी लोकांचं स्वप्न असतं, ते तुम्हालाही मान्य असेल. आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञतासुद्धा बाळगली पाहिजे. आणि कृतज्ञता व्यक्त करणं हे एक समाधानी राहण्यासाठीचं एक कारण आहे. जे लोक समाधानी असतात ना ते स्वतःची तुलना कधीच कोणासोबत करत नाहीत. कारण तुलनेमुळे व्यक्ती अस्थिर होतो, असमाधानी होतो. समाधानाने व्यक्ती स्थिर होतो. सुख, दुःख, यश, अपयश पचवायला शिकतो. समाधानी व्यक्ती शांत असते. त्यामुळं नेहमी इतरांसोबत तुलना करणं सोडून द्या आणि समाधानी राहायला शिका. कारण समाधान हे आनंदी आयुष्याची मोठी गुरुकिल्ली आहे. आनंदी आयुष्य म्हणजे या चारही बाबींचं परिपूर्ण मिश्रण होय. केवळ पैसा किंवा प्रसिद्धी आनंदी आयुष्य देऊ शकत नाही. या 4 गोष्टी आपल्याला आयुष्य आनंदी करण्यासाठी मदत करतात. शांतता ही आनंदाची पायाभरणी आहे. आनंद हे त्या पायावर बांधलेलं घर आहे. प्रगती हे घराला नवीन रूप देते आणि समाधान हे त्या घरात शांतपणे राहण्याचं सुख आहे. तर मंडळी, आजपासूनच या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि जीवनाचा खरा आनंद अनुभवा. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.